परळी मतदारसंघातील घाटनांदूर या ठिकाणी गावातील कोणताही प्रस्थापित नेता सोबत नसताना विस्थापितांच्या पोरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीचे रूपांतर विराट सभेत झाले। या सभेने धनंजय मुंडे यांची धाकधूक वाढली असून सर्वच नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत असले तरी जनता मात्र राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र सध्या परळी मतदारसंघात दिसत आहे। संग्राम महाराष्ट्र न्यूजसाठी अभिजित लोमटे, घाटनांदूर। विचारपीठाच्या समोर कुणीही उभं राहायचं नाहीये। सर्वांनी इथे स्टेजची गर्दी कमी करा। सर्वांना विनंती आहे, आपले असू द्या कोणी थोडं माग टाका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय राजेसाहेब देशमुख साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आहे। प्रत्येकाच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे। प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा स्वागत करायचं आहे। या ठिकाणी कुरेशी मोहल्ला या ठिकाणी चौकाला हार अर्पण करून आपले सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी विचारपीठाचे स्थानापन्न होणार आहेत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृपया सर्वांनी खाली बसायचंय। सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे। आपल्याला बाप्पांना ऐकायचंय, राजसाहेबांनाही ऐकायचंय, सर्व प्रमुख मान्यवरांना आपल्याला ऐकायचंय। कृपया आपण खाली बसा, खाली बसा। मीडियाच्या कॅमेऱ्याला इथला माणूसच दिसत नाही, कोण बोलतंय आणि कोण नाही। विनय प्लीज खाली बसा, सगळे खाली बसा। या प्रचार सभेच्या पहिला नारळ या ठिकाणी घाटनांदूर मध्ये आज फुटला। खऱ्या अर्थानं मी बजरंग बाप्पाला सांगू इच्छितो की बजरंग बाप्पा तुमच्या वेळेस एवढी गर्दी आम्हाला जमवणं शक्य झालं नाही की आज या ठिकाणी एवढी गर्दी
जमली आहे म्हणजे परळीकरांच्या मनामध्ये कसली धडकी भरली असणार आहे हे आता चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. कारण सगळ्या परळीत बसलेल्या अलिबाबा आणि 40 चोरांचं लक्ष घाटनांदूरवरती आहे. कारण या घाटनांदूर नगरीमधून क्रांतीची मशाल पेटलेली आहे. त्याच्यामुळं विजयाची तुतारी नक्कीच वाजणार आहे हे लक्षात ठेवा. विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना मी कुणाचंच नाव घेणार नाही वेळेअभावी, यांना सगळ्यांना मी या ठिकाणी यांचं स्वागत करून माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणून आजपर्यंत आमच्या माय मावल्यांनी ज्या राजाचा इतिहास जिवंत ठेवला तो महासम्राट महात्मा बळीराजा यांच्यापासून ते इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस तरह वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है असं म्हणणाऱ्या भगत सिंगांपर्यंत तमाम महापुरुषांच्या चरणी प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा करतो. खऱ्या अर्थानं ही घाटनांदूरची नगरी काय आहे हे आज परळीकरांना दाखवून द्यायचंय. कारण या ठिकाणी आम्हाला ज्यावेळी यांनी पक्ष बदलला आणि कमळाच्या आडून घड्याळ हातात बांधलं त्यावेळी आम्ही पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने उभा राहिलो. पण यांच्या पोटात दुखायला लागलं, आम्हाला धमक्या यायला लागल्या, बंगल्याहून फोन यायला लागले, ही पोरं कोण आहेत, कस काय काम करायला आपल्या विरोधात. पण तुम्हाला एक सांगतो, आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही एवढं लक्षात ठेवा. आणि इथं उभारलेला, इथं जमा झालेला प्रत्येक माणूस हा कुणाच्याही एका रुपयामध्ये सुद्धा लाजीम नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची ही फौज आपल्याला विजयाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून या ठिकाणी मी या सर्वांच्या वतीनं आपला विजय आजच घोषित करतो. म्हणून तुम्हाला एकच सांगेल की आज हा निष्क्रिय ठरलेला पालकमंत्री, कामामध्ये कुचकामी ठरलेला पालकमंत्री जातीपातीच्या नावावर राजकारण करून ही निवडणूक तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. मराठा ओबीसी असा वाद लावण्याचा त्यांचा घाट आहे. पण कुणीही याकडे लक्ष देऊ नका. कारण गेल्या 5 वर्षामध्ये साहेब, गेल्या 7 ते 8 वर्षापासून घाटनांदूर नगरीतले एक मोजके थोडेसे प्रश्न काय आहेत, काय अडचणी आहेत जे आम्ही 2014ला यांना सांगितल्या. 2014ला सुद्धा कुणीच नव्हतं, आम्हीच 17 उचलल्यात त्यांच्या, 19ला आम्हीच उचललेत. पण या 10 वर्षामध्ये सुद्धा यांनी कसलं काही काडीचं काम केलं नाही. गेल्या 7-8 वर्षापासून या घाटनांदूर नगरीमध्ये लाईट बिलची वसुली 75% आहे. परिसरातल्या सगळ्या, या घाटनांदूर परिसरातल्या सगळ्या गावांपैकी जास्त वसुली घाटनांदूरची आहे. तरी सुद्धा घाटनांदूरमध्ये 7-8 वर्षापासून दररोज 4 ते 6 तास लोड शेडिंग होते. म्हणजे आम्ही पालकमंत्र्यांना मतं द्यायची, आम्ही पालकमंत्र्यांना निवडून द्यायचं आणि हे आम्हाला गिफ्ट देत आहेत काय, तर लोड शेडिंग 4-4 तास, 6-7 तास. म्हणून यांना एकच सांगू इच्छितो, तुम्ही कामं करा. आम्ही पालकमंत्र्यांकडे गेलोत, आम्हाला फक्त 5 मेगावॅटचा एक ट्रान्सफॉर्मर पाहिजे. एक 5 मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मर पालकमंत्र्याच्या नुसत्या फोनवर इथं बसला असता. पण त्यांनी हे आमचं काम कधी केलं नाही. 7 ते 8 वर्षापासून ते आमच्या गुल आहेत आणि हे काम त्यांनी कधी होऊ दिलं नाही. त्याच्यामुळं रेल्वेचा तोच त्यांनी केला. आमच्या घाटनांदूर मधून दिवसा आणि रात्री अशा मिळून 7 ते 8 गाड्या हैदराबाद इकडे संभाजीनगरला जातात. पण एकही जलद गती गाडी बजरंग बाप्पा आपल्यासाठी हा खास आमच्या घाटनांदूर वासी आणि परिसरातल्या लोकांचा हा कळीचा मुद्दा आहे. कारण या ठिकाणी एकही जलद गती रेल्वे गाडी थांबत नाही आणि आमच्या घाटनांदूरकरांना फक्त त्या रेल्वे गाड्यांचा धूर पाहायला मिळतो. त्याच्यामुळे बजरंग बाप्पांनी पुढाकार घेऊन हा रेल्वेचा प्रश्न आमचा मार्गी लावावा एवढी आम्ही घाटनांदूरकरांच्या वतीनं विनंती करतो. आणि या ठिकाणी या माझ्या प्रास्ताविकेला मी पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीमराय. नमस्कार साहेब, मला एक गोष्ट सांगायची, फक्त जास्त मी कुणाचं नाव घेणार नाही. म्हणजे बजरंग बाप्पा, देशमुख साहेब आणि गुट्टे मावशी ह्या मतदारसंघात आम्ही
एक महिनाभर फिरलाव सुनील भैया गुट्टे संघ त्या गावात एवढे रस्ते खराब आहेत साहेब, मतदारसंघामधले रस्ते व्हायला पाहिजे. फक्त 3 काम आहेत आमच्या गावातले. एक मोंडा तयार व्हायला पाहिजे, मोंडा 30 वर्षांना बंद आहे साहेब आमच्या गावाचा. आणि दुसरी गोष्ट साहेब एक आणखीन की इथलं लेंडवाडीचं तळ आहे साहेब, जमान्यापासून त्याचं काम चालू होतं पण काम त्याचं बंद पडलेलं आहे, म्हणजे त्याचं सगळं झालेलं आहे साहेब. आणि त्या तळ्याचं एक काम व्हावा. आणि इथं एक मलकवाडी म्हणून एक साहेब आहे, तिथं बी 50 गाव आहे, तिथं कमीत कमी त्या तळ्याच्या खाली एक काम करावं साहेब. एवढी नम्र विनंती गुट्टेबाई आणि खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला ही नम्र विनंतीची गोष्ट. आणि माय मराव आणि मावशी जिवंत व्हावं म्हणून बोलतो, पण माझी माय बी जिवंत आहे, मावशी बी जिवंत आहे माझी. हा, दोन्ही जिवंत आहेत माझे, दोन्ही मतदान करून विजय करणार आहे तुम्हाला साहेब. पूर्ण मतदारसंघ तुम्ही कमीत कमी 50,000च्या पुढे तुमची लीड येणार साहेब, हे लक्षात घ्या. छत्रपती महाराज की, छत्रपती महाराज की. यानंतर घाटनांदूर मधील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय बजरंग बाप्पा आणि राजेभाऊ देशमुख, राजेसाहेब देशमुख यांचा सामूहिक सत्कार होणार आहे. सर्वांचा सामूहिक सत्कार या ठिकाणी होणार आहे. तर सर्वांनी या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय कालिदासजी आपेट साहेब यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आदरणीय सुधामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भतनवाडी या ठिकाणचे काही आपल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार आहेत, तेव्हा त्यांना विनंती की आपण समोर यायचं आहे. लक्ष्मण भताने, अमोल भताने, एकनाथ दराडे, काशीनाथ कांबळे, हरिहर भताने, ज्योतिराम भताने. लक्ष्मण भताने, अमोल भताने, एकनाथ दराडे, काशीनाथ कांबळे, हरिहर भताने, ज्योतिराम भताने. या ठिकाणी आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या हस्ते डॉक्टर जान मोहम्मद नूर मोहम्मद शेख यांना नियुक्तीपत्र देणार आहे. अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष परळी याचं नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर आदरणीय सुधामतीताई गुट्टे यांना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे. सुधामतीताई गुट्टे. नाव घ्यायचे का सगळ्यांचे? थांबा थोडं नाव वाचा नको नाव. आज आपल्या घाटनांदूर नगरीमध्ये पहिला एक वेळेचा प्रचार झाला होता. आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं होतं. लोकसभेच्या प्रचाराला पण आम्ही आलो होतो तिथं.
आणि आपण लोकसभेचा प्रचार करून आपण बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून आणून बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये केलं होतं. ते असे आपले आज खासदार बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्यापासून यशाची पायरी आपल्याला चालू झाली आहे. आणि त्याच्यानंतर आता जे उमेदवार आहेत आपले आमदार बनणारे राजेसाहेब देशमुख तेच यश आपल्याला परत इथे भेटणार आहे. ह्याच्यापासून मी घाटनांदूरला ह्याच्या बरेच वेळेस आले. आताचीच एक रॅली आली होती आणि आता ह्यांनी जे सांगितलं की रस्त्याचं वगैरे, तरी पण घाटनांदूरवर मला एवढा विश्वास आहे. कारण का आता आज घाटनांदूरला मी आज बघत नाहीये. तुम्हाला थोडक्यात सांगते, आम्ही खूप लहान होतात आणि त्यावेळेस इथं म्हशीचा बाजार मोठा भरायचा आणि आमचे बाबा पायानं म्हशी घ्यायला यायचे इथं. तेव्हापासून घाटनांदूर बघते मी, तर तेव्हापासून घाटनांदूरचा आणखी विकास काहीही झालेला नाही. आज रस्ते तसेच आहेत, ते बस स्टँड तसंच आहे. बस स्टँडला कोण बघणार आहे? आज परळीचं बस स्टँड झालं नाही तर तुमच्या गावाला कोण लक्ष देणार आहे? आज तालुका लेवलचं गाव आहे हे. तालुका लेवलचं गाव असून सुद्धा माझ्या जेवढं मला बघण्यात आलंय तेवढ्यामध्ये कुठलाही विकास झाला नाही. बरंच मी घाटनांदूरमध्ये फिरलेले आहे. म्हणून आज सगळं ह्याच्यावरच बोलणार आहे, मी विकासावरच बोलणार आहे. कारण का तर कशाचा विकास झालाय तुम्ही सांगा मला. आज आपल्याला जर कुठलं काही दुखणं आलं आपण काय म्हणतात, लातूरला चला, मुंबईला चला, पुण्याला चला, औरंगाबादला चला. तसं आता हे परळीला जे दुखणं आलंय का, ते काही लोक असे आमचे म्हणतात मला की बाहेरचा उमेदवार दिलाय. बाहेरचा नाही आहे. आपण डॉक्टरसाठी बाहेर जातात. घरच्या परळीच्या डॉक्टरना परळी मतदारसंघ नीट होत नाही मग देवानं बाहेरचा नाही आहे. केज मधले उमेदवार आपल्याला पाठवलेत, ते बीड जिल्ह्याच्या बाहेरचे नाही येतं. लोकांनी ह्याची दक्षता घ्यावी की त्यांनी एकच आता उठवलेला आहे, एक जात आणि एक बाहेरचा उमेदवार, अशी पेरणी चालू आहे परळी मतदारसंघात. कानमंत्र द्यायलेत लोकांना. पण मी सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कुणाला उभं करता येते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यापेक्षा हुशार मी नाही आहे, तरी पण ह्या लोकांचे कानं भरून घेऊ नका. आता त्यांना जात केव्हा दिसते? काही झालं की त्यांना जात दिसते. काही झालं की त्यांना कुठली गोष्टी आपले तुपले, तुम्ही आमचे, आम्ही तुमचे. आमच्याकडे बी पार्सल आले होते, पण मी म्हणलं तुम्हाला लाजा वाटू द्या, मी त्याच्यातली नाही आहे. तुम्ही भरा, तुम्ही फॉर्म भरा, हे करा. तुम्ही आज इतक्या दिवसापासून तुम्ही राजकारण करतात आणि तुम्हाला कुठलं काय दिलंय? मी म्हणलं मला कारखाना जे झालाय माझा पवार साहेबांमुळे झालाय, ते माझं जिंदगीत नाव चाललेलं आहे. मला बाकी काही मला पाहिजे नाही. आज साहेबांनी जर परवानगी दिली नसती, आज गंगाखेड शुगर नसतं, गंगाखेड शुगर नसते, तुमच्या माझ्या ओळखी झाल्या नसत्या. म्हणून मला गर्व आहे साहेबांवर की मला नाही जरी काही दिलं ते सगळा नशिबाचा भाग असताय. काही नाही, आज नाही उद्या देतील, माझ्या मुलांना देतील, माझा वंश वाढलेला आहे, सगळ्यांना देतील. म्हणून मला ह्याचं काही हे वाटत नाही. आज आपल्याला एक जी सीट दिलेली आहे, आज राजेसाहेबाची माझी ओळख केव्हाची? माझा ज्यावेळेस कारखाना झाला, मला भाषा नाही येत नव्हते, त्यावेळेस दूध डेअरीचं त्यांचे नंदगोपाळ दूध डेअरीचं उद्घाटन आम्ही केलेलं होतं का नाही? आणि त्यावेळेसपासून मला भाषा येत नव्हते. आम्ही दुपारी घरी यायचं, मला ह्यांनी भाषाने शिकवायचे. माझी राजेसाहेबाची ओळख जी आहे राजसाहेबांची, ते आजची नाही आहे, कमीत कमी 15-16 वर्षाची आमची ओळख आहे. आणि त्यांनी मोठी बहीण मानून मला त्यावेळेस भाषाने शिकत होते. आज तर ते आमदार बनून यायलेत, मला खूप खुशी आहे. कारण का तर परळीचा सगळ्यांना माहिती आहे कंटाळा आलाय. तुम्ही सांगा मला, आज बाप्पा बी बोलतील, आज शेतकऱ्यांना हे सरकार चांगलं आहे का? आज शेतकऱ्यांना आज 2012 पासून जे भाव दिला नाही, ते आतापासून बी 4000, माझं तर 3700 सोयाबीन गेले, झालं 550 पोते ते. तर तुम्ही सांगा मला, ह्यांच्या कशामुळे आपण आरत्या करायच्या? जातीमुळे आरत्या करायच्या का? आणि जातीमध्ये 40 वर्षे होतं, काय केलं जातीमध्ये? ज्या वेळेस मी सांगते ना तुम्हाला की आता एवढा कान मंत्र चालू आहे सगळ्यांना की मला कुचू मी म्हणलं मी त्याच्यातली नाही. मला काही सांगू नका, मी कुणाचं ऐकत नाही. मला एकच कळतंय माहिती का, की आता जे तुम्हाला मी बोलले, आज डॉक्टर आपल्याला बाहेरचा आणल्याशिवाय आपली परळी नीट होत नाही. परळीच्या डॉक्टरांनी नीट करून बघितली, त्यांनी उलट बघितलं, परळीला मोठा कॅन्सर होऊन बसलाय. आणि ते कॅन्सर काढण्याला देवाच्या रूपानं आज राजेसाहेब आपल्याला दिलेत. त्यांना मतं दिवशी आपल्याला निवडून आणलं, आपला परळी मतदारसंघ नीट करायचा आहे. आज बाप्पा निवडून आले म्हणून आज बीड जिल्हा शांत झालाय. आज परळी जर शांत करायची आहे तर आपल्याला उमेदवार बदल घडवणं एवढं गरजेचं आहे की आज जर आपण बदल नाही घडवला तर उद्या हे राक्षस काय करतील हे माहीत नाही. त्याच्यामुळे वेळीच आपल्या हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत सावध व्हा. आणि आपलं जे मत मोलाचं आहे, सगळ्यांना एकच मत आहे. हे म्हणतात आम्ही मोठे, हे म्हणतात, पण मतं दुसऱ्याला काही 10 नाही तर आपल्यालाच काही येत नाही आहे. अशी जी स्थिती आहे ते परळीमध्ये आता नुसते ते कसे नालीतले किडे करते तसले चालू झाले परळीमध्ये. म्हणून आता मी सगळ्यांना, आता सगळे बोलणारे आहेत तरी तुम्हाला माहिती आहे की मी प्रांजळ मनानं मी काम करते. मला किती कुणी काही बोलले तरी मी मनावर कुठलीच गोष्ट घेत नाही. आणि आज प्रांजळ मनानं जसा बाप्पांचा प्रचार केला, आमच्या समाजातून कुणी बाहेर निघालं तर दुनियाचं लोक बोलले, मी कुठलं ऐकत नाही. त्याच प्रांजळ मनानं गंगेच्या पाण्यासारखं आज राजेसाहेबाचा प्रचार करून मला त्यांना निवडून येऊन आमदार झालेलं बघायचं आहे मला. आणि ते आमदार झाल्याशिवाय परळी शांत होत नाही. बघा 70-75% बीड जिल्हा शांत झाला. का झाला?
बाप्पा निवडून आले म्हणून. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं का नाही? महाराष्ट्राचं लक्ष होतं. आज एक छोटासा शिवाजी महाराजांचे कसे किल्ले जिंकले होते, तसं आपण एक बीड जिल्हा हे किल्ला जिंकलाय म्हणून खूप मनाला समाधान आहे. आणि हे जर झालं नसतं ना, आज ह्या राक्षसाच्या पुढे कोणी उभं राहिलं नसतं. म्हणून आज उभं राहायला सगळे तयार होते. पण कसं असते, ज्याचं त्याचं नशीब असते. म्हणून शिने आपल्याला जे उमेदवार साहेबांनी दिलाय, आज आपल्या मागं आज एवढे मोठे खासदार उभे येतं, ज्याचं महाराष्ट्रात नाव आहे, जे लाडके महाराष्ट्राचे, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणजे महाराष्ट्राचं लाडके खासदार येतं. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, की त्यांच्याकडून ही सुद्धा उमेदवारी आपल्यासाठी योग्यच आहे. कारण का तर परळीमध्ये एका घरात नांदून आता तिथं परळीतच राहू वाटत नाही, खरंच सांगते. म्हणून आता दुसरा डॉक्टर आणून आपल्याला परळी नीट करायची, परळीला शांतता पाहिजे. परळीला काही नाही, आता विकास तर होणारच नाही आणि झालाच नाही, आपल्याला माहिती आहे. आता ही निवडून येऊन काय दिवे लावणार आहे, तर इथून मागं लावले नाहीत. फक्त त्यांनी जे लावले ते भांडणं लावले, तर ह्यांनी भांडण्याशिवाय काहीच लावलं नाही. आज एका लेकराचं जरी भांडण झालं तर तुम्ही सांगा, खरं सांगा, पोलीस स्टेशनला कोणाचं काही चालते का? त्या पोलीसला दबावाखाली वागावं लागते. ज्यावेळेस तिथल्या एखाद्या एक हाय बाहेर बसलेला बिना मताचा आमदार, त्याला बोलल्याशिवाय पोलीस फोन हातात धरीत नाहीत. बाप्पा हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि आज परळीच्या जनतेला जे त्रास आहे बाप्पा, तो वाली कुणी नव्हतं. पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्या बीड जिल्ह्यात तेवढंच लक्ष द्या. पण परळी एक असा अवघड मतदारसंघ आहे, त्याच्यात खरं तुम्ही आज एक देवदूत म्हणून आमच्या परळीवर लक्ष द्यावं. मला एवढंच तुम्हाला विनंती करायची. कारण का तर परळीची जनता व्याकुळलेली आहे, भुकेलेली आहे आणि दुःखी आहे. आणि हे दुःखी पण जर घालचं, त्याचं पुण्य तुम्हालाच लागन. कारण का तर तुमच्या नावातच बजरंग आहे. म्हणून मला पहिल्यापासून आनंद आहे. मला मी म्हणत होते इतक्या दिवस धनाचे जय आले, धनाचा जय आला, जयाचा धन आला. पण आज बजरंग नावाचं जे येऊन श्री बीड जिल्हा जे शांत केलाय, आज बी हनुमंत आहे, जिवंत आहे, त्याच्यामध्ये अमर आहेत. तसे आपले बजरंग बाप्पा आपल्याला अमर होऊन आले होते. आज जर गरिबी आली असेल सगळ्यात, ह्या बीजेपी सरकारपासून शिनी गरिबी आलेली आहे. तुम्ही सांगा मला, कोणत्या मालाला भाव आहे? आज कोणता शेतकरी हे करायला आहे? कुठला पीक विमा आलाय? 1 रुपयामध्ये पीक विमा देऊन शिनी ह्याला सगळ्या जनतेला फसवणूक करून टाकलेली. कारण का तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये आपल्या जर लबाड बोलण्याची शर्यत लावली तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे नक्कीच नंबर 1ला येतं. या दुसरं कोणीच येणार नाहीये. म्हणून ह्या लबाडाच्या नादाला लागून शिनी तुम्ही आपलं, जर आमच्या समाजाचे लोक इथं ऐकायला जर असतील, कानं उघडून ऐका. आज समाज करून श्री घरोघर रात्रीचं फिरायला लागले. ते समाजावर तुम्ही मतदान करू नका. आज विकासावर मतदान करा. आज बाप्पापाशी कारखाना आहे, आज माझ्यापाशी कारखाना आहे, जे देशमुख साहेबांचा कारखाना आहे, आपल्याच पक्षापाशी हे तिन्ही कारखाने येतं. आज ऊसाची कुणी चिंता करू नका. बाप्पांनी मला सांगितलेलं की ताई आपण ऊस घेऊन जाऊ. मी परळी मतदारसंघ, माझं पोरगं आले पूर्ण हातात आहे, त्याच्यामुळे ऊस तुम्ही आणखीन लावा, आपली उत्पन्न वाढवा. हे असल्या येड्याच्या नादाला लागू नका, राजकारण करून वाटोळं करणाऱ्याच्या. कारण आता ते येडे झालेले आहेत. ते म्हणतात आमच्या हातातलं गेलं नाही पाहिजे. बहीण आली, भाऊ आले, सगळेच आले, पालकमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. काय तुम्हाला विकास केला तुमचा? काय तुमच्या घाटनांदूरमध्ये विकास झालाय? कुठले रस्ते झालेत? कुठला तुमच्या मालाला भाव आलाय? म्हशीचा बाजार होता, ते पण मोडून गेला असला. आमच्या परळीचा तर मोडून गेला का नाही? तुम्ही सांगा मला, काय ठेवलंय त्या परळीमध्ये? हागंदारी करून टाकली ती परळी सगळी. तुम्हाला परळीत राहायचं नाही. ज्याला तुमचं घाटनांदूरमध्ये आंबेजोगाईमध्ये जात असेल, ज्याला परळीत राहायचं ना, त्याला कळतात की ते यातना काय आहेत आणि त्या यातनातून कसं बाहेर निघायचंय हे आता आपल्याला राजेसाहेबाच्या रूपानं आपल्याला निघावं लागेल. त्यांना आमदार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ते जर आमदार झाले तरच आपल्या परळीला शांतता भेटणार आहे. तुम्ही आज इकडं भाग्यवान आहे. तुम्ही आंबेजोगाई तालुक्यामध्ये जातात, त्या परळीमध्ये आम्ही देवाच्या वस्तीला राहून सुद्धा आम्हाला कसे त्रास आहेत. पण मी करून घेत नाही बरं का, ते गरीबाईली करीत आहे. माझ्या वाटत येत नाही, करीत नाही, आलं त्याशी मी सोडित बी नाही. कारण का मी कुणाची शिरमिंदी नाही, मी कुणाच्या दाराला गेले नाही, मी कुणाचा चहा पेलेले नाही आहे. त्याच्यामुळं त्यांच्या महाग जाऊ द्या, एकदा बोलू द्या, ते इथं धरीत पूर्णच हातात घेऊन टाकतात. त्याच्यामुळं त्यांना मुंबलीला धरू देऊ नका, त्यांना मतदान देऊ नका. आणि कुठल्याही गोष्टीचं 40 वर्षाचं राजकारण आपल्याला मोडीत काढायला थोडा त्रास होईल. आज बाप्पासाठी थोडा त्रास झाला असेल, जरी परळी मतदारसंघातून मतदान कमी जास्त बाप्पा पडला असेल, पण तन मन धनानं मी तुमच्या पाठीमागं उभी होते. आता मतदानाचं कसं असतं की जातीवर मतदान झालेलं होतं त्यावेळेस, पण आता सुद्धा काही गोष्टी अशा घडत्याल. पण जे काय करणं होईल तेवढं आपण राजेसाहेब देशमुखांसाठी करू. आपण आपल्या परळी मतदारसंघामध्ये बदल घडवू. तुम्ही जरी आंबेजोगाईत आलो असला तर परळी मतदारसंघ तुमचा परळीच येतोय, तरी पण ह्या वैजनाथाची मी सांगते, वैजनाथचरणी प्रार्थना करते, एवढ्या वेळेस राजेसाहेबांना निवडून आणून शिनी आमचं भविष्य परळीचं आणि ज्याचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, ते एकदा जसं बाप्पांचं नाव झालं तसं हे नाव जर झालं तर आम्ही भाग्यवान. आम्हाला समजत का आमच्याच्यानं बदल घडला, एकाचा नाही दोन्हीचा घडला. ह्याच्यातच मी माझं भाग्य समजते. कारण का तर समाजातून मी एकटीच काम करते, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्यात मला कुठलंच हेवे देवे नाहीत.
म्हणून बाप्पा तुम्ही सगळ्यात जास्त विनंती करते, तुम्ही जेव्हापासून तुम्ही खासदार झालात तुम्ही परळीला आलेले नाहीत. लोक आम्हाला खूप टोमणे द्यायले, तर तुमचे खासदार कुठे गेले, खासदार पळून गेले का, खासदार लपून गेले का, आम्हाला खूप ऐकावं लागायले. तर ती गोष्ट तुम्ही येऊन शिनी परळीला एकदा सॉल्व करून द्या की नाही मी इथंच आहे, माझ्या मागं कामं होते म्हणून शिनी मी आलेलं नव्हतं. एवढं परळीला तुम्ही शांत करा आणि लोकांना आश्वासन द्या की मी तुमच्या मागं खंबीरपणे पाठीमागं उभा आहे, एवढं आश्वासन द्या. मी वेळ झालेला आहे, खूप लोकांना आणखीन बोलायचं आहे, तरी पण एवढं बोलते आणि माझं भाषण संपते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बीड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा आदरणीय संजीवनीताई देशमुख या आपल्याला मार्गदर्शन करतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण या गावाची एक इतिहास आहे. जिथं बैठक म्हणून घेते तिथं सभा होती आणि जिथं सभा म्हणून घेते तिथं विराट सभा होती. व्यासपीठावर बसलेले महाराष्ट्राचेच नाही तर देशाचं लक्ष लागलेले निवडून आलेले तुतारी वाजवणारा माणूस, ह्या चिन्हावर निवडून आलेले दबंग खासदार, मागचे दबंग मला माहित नाहीत पण आजचे दबंग खासदार जे आज 6 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार परत एकदा तुतारी वाजवण्यासाठी सज्ज करणारे आपले परळी मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेबजी देशमुख यांच्यासाठी आज आपण सगळेजण जमलेलो आहेत. आणि व्यासपीठावर बसलेल्या माझ्या तडफदार आणि हिम्मतवाल्या भगिनी सुधामतीताई गुट्टे, खरंच तुमच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे की तोफेतून किंवा भाकरी भाजताना जे चटके बसतेत त्या चटक्याची जी काही वाफ लागते तर ते सहन करणाऱ्या ताई म्हणजे आमच्या सुधामतीताई. सगळ्या मतदारसंघ हेलावून टाकलेला आहे अगोदरच, त्याच्यामुळं आता रान पेरून उगवायला काही वेळ लागणार नाही. त्यासाठी राजेसाहेब देशमुखांचा खरोखरच विजय आज निश्चित आहे असं दिसतंय. परळी मतदारसंघामध्ये जे काही लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं, आम्ही जे अनुभवलं, तर त्याची प्रचिती परत येणार नाही याची खात्री आज होत आहे. आज प्रत्येक जण उभा आहे, आज प्रत्येक जण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करण्यासाठी उभा आहे. आज भीतीचं वातावरण कमी झालेलं आहे. ताईंना आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे लोकसभेचं वारं विधानसभेवर नक्कीच जावणार आहे. जातीपातीच्या पुढे जाऊन आपल्याला विकास करायचा आहे. जातीचं राजकारण न करता आपल्याला विकासाचे मुद्दे घेऊन जिथं कुठं आता मागं जे झालंय ते पुढं नाही उद्यायचंय. मागचं बोलण्यापेक्षा आता पुढं काय करणार आहेत, आपल्याला परळी मतदारसंघाचा विकास कसा करायचा आहे आणि कोणत्या मार्गाने करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परळीपर्यंत आपल्याला रेल्वे आणायची आहे पण ती आपल्याला बीडमधून आणायची आहे. तर यासाठी आपल्याला दबंग खासदार तर मिळालेले आहेतच आणि ते काम त्यांनी सुरुवातीपासूनच केलेलं आहे. म्हणजे खासदार झाले की 8 दिवसामध्ये ते सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही आणि आपल्याकडे रेल्वे येणारच आहे. आणि त्यासाठी आपल्याला एकच म्हणणं आहे की आज आपल्याला राजेसाहेब भाऊच्या मागे खंबीरपणाने उभं राहायचंय. आज जे तुमचं घाटनांदूर सर्कल आहे तर त्या सर्कलमधली जी चर्चा आज ह्या सभेच्या माध्यमातून होणार आहे तर त्यासाठी आपण आपले पाहुणेरावळे, आपले मित्र कंपनी या सगळ्यांना सांगून आज आपल्याला राजेसाहेब देशमुख यांना आमदार करून प्रत्येक जाती धर्मासाठी लढण्यासाठी विधानसभेमध्ये हा आवाज घुमवायचा आहे. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद. यानंतर आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय माधव आप्पा जाधव यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावे. सोमेश्वर चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय रंगनाथांना गाडवे, सन्माननीय बजरंग बाप्पा, परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब भाऊ देशमुख, सर्व मान्यवर उपस्थित, वेळेअभावी नाव न घेता मंचावरील सर्व मान्यवर व माझ्या उपस्थित असलेल्या घाटनांदूर व परिसरातील संपूर्ण मतदार बांधवांनो, लोकसभेची निवडणूक झाली आणि आता रॅली चालू असताना बाप्पांनी थोडीशी एक खंत बोलून दाखवली की एवढं मोठं गाव आहे आणि एवढा मोठा प्रचंड उत्साह आहे आणि माझ्या वेळेला सुद्धा होता, पण
लोकसभेला घाटनांदूर हे बजरंग बाप्पांना मायनस गेलं आहे, विधानसभेला त्या जी काही बाप्पाला मतदान पडलं त्याच्या दुप्पट मतदान पडलं पाहिजे, अशा प्रकारे बाप्पांनी मला या ठिकाणी बोलले. बाप्पा, जरी घाटनांदूरमधून थोडंसं मायनस असेल, कारण त्यावेळेला आम्हाला वाली कुणी नव्हता आणि आम्हाला आधार कुणाचा नव्हता. घाटनांदूर आणि परिसरातील जनता ही अतिशय सुज्ञ, सुजान आणि स्वाभिमानी आहे आणि तो स्वाभिमानी बाणा कायम ठेवून या घाटनांदूरकरांनी आपल्याला मताचा आशीर्वाद दिलाय. परंतु लोकसभेच्या मतदानाच्या काउंटिंगमध्ये जेव्हा घाटनांदूरपासूनचे बूथ सुरू झाले आणि घाटनांदूर सर्कल सुरू झालं, तेव्हा आपल्याला लीड वाढायला सुरुवात झाली बाप्पा. आणि ही सोमेश्वराची कृपा निश्चितपणानंच आता आपल्या रूपाने आम्हाला बजरंगबलीचा आशीर्वाद आता आमच्या पाठीमागं आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला घाटनांदूरमध्ये इतिहास रचला जाईल आणि घाटनांदूर ही क्रांतीची मशाल म्हणून या परळी विधानसभेमध्ये परिवर्तन ही घाटनांदूरची जनता नक्कीच करेल, एवढा विश्वास या निमित्तानं देतो. मतदार बांधवांनो, राजेसाहेब देशमुख यांना का मतदान करायचं, तर आपण आपल्या मतदारसंघाचं मागचं सोडून देऊ, पण ह्या अलीकडच्या 10 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर या परळी मतदारसंघामध्ये काय झालं. 3 कारखाने बंद पाडले ह्या 10 वर्षामध्ये. प्रभू वैद्यनाथाच्या नावाने असलेला वैद्यनाथ कारखाना, पनगेश्वरचा कारखाना, आंबासाखर कारखाना, हे 3 कारखाने या 10 वर्षात बंद पाडण्याचं पाप या पालकमंत्र्यांनी केलं. एका कारखान्यावर 3000 मजूर जरी म्हणलं आणि 3000 कुटुंब म्हणलं तर 9 ते 10,000 कुटुंबांचा पोटाचा उदरनिर्वाहाचं साधन या पालकमंत्र्यांनी हिरावून घेतलं. आणखीन काय केलं, पूसला जगमित्र कारखाना काढायचा म्हणले, माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोल किमतीवरती त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या ठिकाणी कारखाना तर उभा राहिलाच नाही, एक विटाही दिसायला तयार नाही. एवढंच काय, त्या ठिकाणी 20,000 रुपये माणसाचा शेअर्स, असे 64 कोटी रुपयाचा तो घोटाळा त्या जगमित्र कारखान्याच्या शेअर्सचा या पालकमंत्र्यांनी केलेला आहे. एवढंच काय, त्या ठिकाणी एक माझा गोसाई बांधवाची जमीन फुकट हडप केली त्या कारखान्याच्या नावावर. तो गोसाई बांधव आमच्या कोर्टाच्या समोर चक्रा मारू मारू, भीक मागू मागू शेवटी तो बिचारा गेला, वैकुंठवासी झाला. त्या गोसायाचा तळतळाट त्यांना लागणार आहे, लक्षात ठेवा. एवढंच काय, इथं आमच्या इथं सोमेश्वर कारखाना काढायचा म्हटले होते बाप्पा, आणि त्याचं उद्घाटन बी झालं होतं आणि आमच्या जमिनी बी हडप केल्या होत्या. त्या कारखान्याच्या नावावर घेतलेल्या जमिनीवर करोडो रुपये विमा त्या कारखानदारानं, आज जे तिकडं आहेत त्या पालकमंत्र्यासोबत, ज्यांनी 8 दिवसापूर्वी 2 दिवस अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेतीन रडले की माझ्यावर असं केलं, माझ्यावर तसं केलं, आणि 2 दिवसातच काय जादू झाली की फार्म हाऊसवर पालकमंत्र्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पालकमंत्री लय चांगले म्हटले. म्हणजे त्यांनी ह्या जमिनी इथल्या हडप केल्या आमच्या मायबाप शेतकऱ्यांच्या. आमच्या घाटनांदूरकर आणि परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही. नेमकं रब्बीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला लाईट फक्त 3 किंवा 4 तास चालू होते आणि पुन्हा लाईट गायब केली जाते. हा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे, माझ्या माय माऊलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील आणि या परळी मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणायची असेल आणि या परळी मतदारसंघातील माझ्या 72 तरुणांना, बेरोजगार सुशिक्षित बांधवांना, माय माऊलींना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील, जसं लोकसभेमध्ये परिवर्तन केलं तसं विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा जो माणूस आहे, या चिन्हा पुढचं बटन दाबा आणि आपले दबंग आणि लोकप्रिय असे आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखात येणारे राजेसाहेब भाऊ देशमुख यांना विधानसभेमध्ये पाठवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, यानंतर शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय आपेट साहेब यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेब श्रीकिशनजी देशमुख, उपस्थित सर्व आणि समोर जमलेल्या मतदार बंधू भगिनींनो,
आता ही उद्याची निवडणूक बहुतेक सगळे जे मुद्दे या निवडणुकीच्या निमित्ताने येणार आहेत, मला वाटतं की ॲडव्होकेट माधव आप्पांनी ते आपल्यासमोर ठेवलेले आहेत. मी एकच मुद्दा मांडणार आहे की आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि परळीमध्ये मागच्या काळामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला, शासन आपल्या दारी. तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर परळीला एक कृषी महोत्सव भरवला गेला आणि कृषी महोत्सव झाल्याच्या नंतर आपल्याकडं सालबादाप्रमाणे गणपतीचा उत्सव आला आणि त्या गणपती उत्सवाच्या काळामध्ये कौडगाव साबळा, जे नाथऱ्याला शिवला शिव लागू नये, धनंजय मुंडेंचं ज्या मतदारसंघामध्ये नाव लागलेलं आहे ते नाथरा गावात आहे मतदार म्हणून, आणि तिथं कौडगाव साबळ्याला अनंत कांडके नावाच्या शेतकऱ्यानं कापसामध्ये पाणी शिरलं आणि 8 एकर कापूस जळून गेला म्हणून त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याचबरोबर लोणीला धनंजय राऊत नावाच्या शेतकऱ्याचा 7.5 एकर कापूस होता. परळीला श्रीगंगानगर या भागामध्ये जी कॉलनी झालेली तिथं हे धनंजय राऊत तिथं राहत होते. धनंजय राऊतने कापसाचं पीक गेलं म्हणून यावर्षी आत्महत्या केली. कौडगाव साबळ्याला अनंत कांडकेने आत्महत्या केली आणि त्याच वेळेस अंबाजोगाई तालुक्यात मतदारसंघ जिथं संपतो आपला तडोळ्याच्या पुढं अकोल्याला मतदारसंघ संपतो आणि अकोल्यापासून पुढं गेल्याच्या नंतर देवळ्याला मारुती पवार या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. योगायोगानं हे सगळे माझे पाहुणेरावळे शेतकरी आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या नंतर राज्याच्या कृषी मंत्र्यांना काय भूमिका घ्यायला पाहिजे होती? राज्याच्या कृषी मंत्र्यांना इथं जायला त्याला वेळ मिळाला नाही, त्या कुटुंबाचं सांत्वन करायला वेळ मिळाला नाही. परंतु गणेश उत्सवाच्या काळामध्ये दाक्षिणात्य एक नटी, ज्या नटीला चार्टर प्लेन आणण्यासाठी 50 लाख रुपयाचा खर्च आहे, अशी रश्मिका मंदाना नावाच्या नटीला परळीमध्ये आणलं. त्याच्यानंतर एक दुसरी शायना काहीतरी नावाची नटी, तिला इथं परळीमध्ये आणलं. तिचाही चार्टर प्लेनचा खर्च 50 लाख रुपयाचा आहे. त्यांचं मानधन आणि त्यासोबतच एकेकाळची ड्रीम गर्ल खासदार हेमा मालिनी यांनाही तिथं नाच गाण्यासाठी आणलं. इथं आजूबाजूला परळी तालुक्यात परळी मतदारसंघामध्ये शेतकरी आत्महत्या करीत असताना हा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री जर का नटनट्यावर असा बेभान होऊन जर का पैसे उधळत असेल तर त्याची माज आणि मस्ती या निमित्तानं आपल्याला जिरवायची आणि यासाठी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजेसाहेब देशमुखांना आपण सर्वांनी निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो. जय जवान जय किसान. यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब भाऊ देशमुख यांना विनंती की आपण सर्व मतदार बांधवांना मार्गदर्शन करायचं. परळी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. परळी विधानसभेच्या मतदारसंघाच्या प्रचाराच्या प्रसंगी उपस्थित असलेले बीड जिल्ह्याचे खासदार, आमचे नेते आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब, आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सुधामताई गुट्टेताई, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय संजीवताई देशमुख, आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिबाप्पा गाडवे साहेब, या तसेच आमचे दुसरे शेतकरी संघटने नेते आदरणीय कालिदासरावजी आपेट साहेब, तसेच ज्यांनी या ठिकाणी कोर्टाची लढाई लढून CRFचे जवान प्रत्येक बूथवर बंदूक घेऊन उभा केले ते ॲडव्होकेट माधव जाधव, तसेच या कार्यक्रमात आमचे देशमुख साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे राजकमल, आमचे उत्सव जाधव, बाळासाहेब, धनंजय,
सर्व त्यांची टीम, हजारे साहेब, आयुबाई, सगळेच संपूर्ण कुटुंब, ईश्वरजी, अमरजी आणि समोर बसलेल्या माझ्या बहादर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आणि बहादर सैनिकांनो, माझी सुद्धा आज छाती एवढी प्रचंड लोक बघून पूर्ण भरून आलेली आहे. जीवनामध्ये काय असतंय, मी मुद्दाम सांगू इच्छितो, मी सुद्धा एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मी 1991ला मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन होतो. विक्रम काळेला पाडून चेअरमन झालतो. मी संजय गांधी निराधारचा चेअरमन होतो. या तालुक्याचा 8,200 लोकांना पगारी सुरू केल्या. मी ज्यावेळेस 1997ला पंचायत समितीला भाजपच्या 4 जागा आल्या, त्यावेळेस तिथून आमच्या अडसुळबाई जिल्हा परिषदला आलत्या आणि काँग्रेसच्या 8 जागा आणताना मी त्यावेळेस गटनेता होतो अंबाजोगाई पंचायत समितीचा. मार्केट कमिटीला निवडून आलतो. जिल्हा परिषदला आदरणीय पालकमंत्र्यांनी विरोध केल्यावर त्यांचा कॅन्डिडेट मी 3600 मतानं जिल्हा परिषदला पराभव करून जिल्हा परिषदेचं शिक्षण आणि आरोग्य सभापती झालतो. मित्रांनो, मी आज नाही, मी समाजकारणात आणि राजकारणामध्ये 1991 पासून काम करतो, पण एवढी अराजकता कवाच बघितली नाही. गोपीनाथ मुंडे साहेबाचा काळ बघितला. त्यांनी जून जुलैमध्ये यायचं, त्यांनी सांगायचं शेतकऱ्याला जो विमा मिळाला नाही तर अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. लगेच अधिकारी कामाला लागायचे. आम्ही सेकंड फळीत काम करायचं. बजरंग बाप्पा सुद्धा आम्ही असोत, आम्ही लगेच शेतकऱ्याच्या विम्यासाठी प्रयत्न करायचं. आणेवारी कशी बसल ह्याच्यासाठी प्रयत्न करायचं. डॉक्टर स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी प्रयत्न करायचा विम्यासाठी. याच्या अगोदरच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी विम्यासाठी प्रयत्न केला. पण जे 2019ला आपण आमदार म्हणून निवडून दिले, त्या माणसाने जीवनामध्ये 19ला निवडून आलं की 20ला बजाज अलायन्स कंपनी बीड जिल्ह्यात आणली. 2020ला आम्हाला 13,500 रुपये हेक्टर प्रमाणे आम्हाला विमा मंजूर झालाय. वाटप झालं का? का झाला नाही? कोण आहे ह्याचा जिम्मेदार? हे पाप कुणी, शेतकऱ्याचे पैसे खाण्याचं पाप कुणी केलंय? हे इथून पुढच्या काळात म्हणून ही सजा, जे माणसं जाणीवपूर्वक काम करू शकत नाही सर्वसामान्य माणसाचं. काय पालकमंत्र्याचं काम आहे साहेब? एक काम सगळ्या मतदारसंघात. पालकमंत्री साहेब, ही सभा बघा, तुमच्या वाटपाला ही न मोजणारी सभा आहे. तुम्हाला असं वाटतंय समाजामध्ये प्रत्येक माणूस विकला जातो? विकला जात नाही. ही स्वाभिमानी माणसं तुमची गाड गेल्याशिवाय राहत नाहीत. ही सर्वसामान्य माणसं ती विकासासोबत असतात. नेहमी सर्वसामान्य माणूस हा जे जे चांगलं घडतं त्याच्यासोबत असतात. काय भाव आहे सोयाबीनला? काय भाव आहे सोयाबीनला? आज शेतकऱ्याला जगावं का मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली. 3800 रुपये भाव, 3700 रुपये भाव मिळत नाही. काम करत नाहीत. गेल्या 10 वर्षापासून सुशिक्षित बेरोजगाराला 2014 पासून एक नोकरी लागत नाही. मी जिल्ह्याचा शिक्षण सभापती होतो, बजरंग बाप्पा शिक्षण सभापती होते. कुणाला मिळालं या ठिकाणी नोकरी? एक सांगा. एक डीएडचा अप्रूव्हल निघत नाही, एक बीएडचा अप्रूव्हल निघत नाही. तरुण पोरं या भागातले, या परिसरातले आज लोक, मी या गावचा सगळा पाहुणाच आहे. मी तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का? आता सरकार देत नाही तर कुठून लागणार? पुन्हा लोक विचारतात, काही उद्योगधंदा करताय का? आता माननीय पालकमंत्र्याचा त्यांचाच काही उद्योग नाही तर तुमचा कुठं चालणार आहे? एक उद्योग उभा केला नाही साहेब. मग या ठिकाणी प्रत्येकाला जर असं येत असेल तर एकही मुलाचं लग्न होणं मुश्किल झालेलं आहे. पण सर्व पोराला मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो, सगळ्या पोराचे लग्न करू, सगळ्या पोरांना काम धंदा देऊ. अतिशय जोरदार पद्धतीनं या ठिकाणी तरुण, बाबूराव तुमचं लग्न करायचं आहे, त्याच्यामुळे आगे बडो म्हणल्याशिवाय काही पर्याय नाही. या तरुण पोरांना या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी कुठं काम मिळत असेल त्या आपण येत असाल त्या ठिकाणी येतं. गेल्या 7 वर्षापासून या घाटनांदूरमध्ये लोडशेडिंग आहे. या घाटनांदूरमध्ये 700 ते 800 लोक आहेत जे भोगवट येत आहेत.
40-40, 50-50, 60-60 वर्षापासून भोगवट्यात आहेत. बाळासाहेब जाधव, इथले सगळे उत्सव, राजकमल, धनंजय सगळ्यांनी शिष्टमंडळ घेऊन गेलं पालकमंत्र्याकडं की भोगवट्यातल्या माणसांना मालकीमध्ये घ्या. एकही माणसाच्या जागा नावावर जागा होऊ दिली नाही. ही कुचकामी पालकमंत्री आहेत, अतिशय निष्क्रिय पालकमंत्री आहेत. म्हणून अशा माणसाला उद्याच्या काळात विजय होता कामा नये. काय चाललंय मतदारसंघात? हुकमी एक काय दादागिरी दिसल त्याला दाबणे. आता PS आहेत प्रचार करायलेत, ती दही शिरसाळ्याला तर दही फळे पक्ष प्रवेश करायलेत. त्याला म्हणलं ड्रेस तरी काढ, जरा थोडा पांढरा तरी घाल, किंवा मग पालकमंत्री निष्क्रिय, मग तू तरी पांढरा शर्ट घालून तूच राजकारण कर ना. इथून पुढच्या काळात चालणार कोण आहे? शरदचंद्रजी पवार साहेब. कोण आहे? बजरंग बाप्पा सोनवणे. कोण म्हणणार गुट्टेताई आहेत? गुट्टेताईच्या कारखान्याचा काय भाव मिळाला यावर्षी? काय भाव दिला ताई? 2700. बजरंग बाप्पा कारखान्याचा काय भाव मिळाला? 2750. गंगा माऊलीचा काय भाव मिळाला? 700, 2700. याचा अमित भाईचा 2020चा काय भाव मिळाला? 2800, 2750. तुम्ही कारखान्यासाठी प्यायचा नाही साहेब. या वर्षी प्रचंड पाऊस पडलेला आहे. जेवढा लागेल तेवढा ऊस लावा. कुणाचंही टिपरू शेतात राहणार नाही. सर्वसामान्य माणसाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत. म्हणून चलो या ठिकाणी आता खासदार, बीड जिल्ह्याचा खासदार, तिचा दबंग खासदार आहे. जय बजरंगबली म्हणलं की कसलंही हाल होतंय तुमचं काम. कुणालाही प्रत्येक माणसाला दुःखातून मुक्ती मिळविणारा ही खासदार आहे. दिसल त्याच्या कामाला पडणारा खासदार आहे. आता बीड जिल्ह्यात 2 खासदार आहेत. खासदार रजनीताई बी खासदार आहेत, आदरणीय बजरंग बाप्पा बी खासदार आहेत. या ठिकाणी उद्याच्या बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत साई मतदारसंघामध्ये माणूसधारी तुतारीचे पुन्हा राष्ट्रवादीचे किंवा सगळ्या महाविकास आघाडीचे आमदार येणार आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, उद्याच्या काळात घाबरू नका. आता जी अराजकता झाली आहे, कायदा आज राहिला नाही या बीड परळी मतदारसंघात. जेव्हा मंत्र्याच्या घरी येऊन फोन गेल्यानंतर पुन्हा खाली PSI FR करतो. FR केव्हा फाडतेत? साहेबाच्या घरून फोन यायला लागतंय. हा कुठवर चालतंय राज्य? FR मग तुम्हीच पोलीस स्टेशनमध्ये जा ना, तुम्हीच PSI व्हा, तुम्हीच DYSP व्हा. सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. मित्र अपराधीला केव्हा माफ झाला. ज्याचा जो गरजू आहे, ज्याला खऱ्या अर्थानं शासनाची गरज आहे, ज्या माणसावर अन्याय झाला आहे त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे. असं शासन आपण या ठिकाणी चालू. उद्याच्या काळात येणाऱ्या 20 तारखेला आपण काळजीपूर्वक माणूसधारी तुतारी याच्या पुढचं बटन दाबून विधानसभेमध्ये रायसाहेब देशमुखला पाठवा. हा सेवक तुमचा पूर्ण 5 वर्ष सालगाडी म्हणून काम करेल. 5 वर्ष सालगाडी म्हणून काम करेल. उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण एक विकासाचं राजकारण, एक चांगलं राजकारण आपण करण्यासाठी मला या ठिकाणी संधी द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. भाऊ, या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना एकच सांगू इच्छितो, धारधार आहे मी जितका, तितका आहे टोकदार मी. फोडून आलो आहे एका पाषाणाला आरपार मी. माझ्या वाटा रोखून समजू नको की माझी कोंडी झाली. तुझ्या जमिनी खाली आहे एक खोदलेले भुयार मी. धन्यवाद. यानंतर आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे. परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब यांच्या प्रचारार्थ आज या विराट सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय हरिभाऊजी गाडवे साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणारे परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि पुढचे होणारे भावी आमदार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे भूमिपुत्र
तिकिटाच्या स्पर्धेत असणारे आमचे आदरणीय आप्पा, त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ कशी द्यावी, निष्ठा कशी असावी ही दाखवून देणाऱ्या रगरागिनी कोणता आदरणीय आदम गुट्टेताई आमच्या, त्याचबरोबर महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय संजीवनीताई, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमचे मित्र आदरणीय कालिदासरावजी आपेट, आणि आता व्यासपीठावर नावं घेता येतील आमच्या सर्व भगिनी, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जे घडवणार आहेत असे सर्व मायबाप, माझे तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनी, या घाटनांदूरच्या ग्रामदैवताला साष्टांग दंडवत घालून आणि तुमच्या सर्वांच्या चरणी वंदन होऊन बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील सुरुवातीचं प्रचाराचं नारळ आज आणि जाहीर सभा कुठून सुरू झाली ती परळी विधानसभा मतदारसंघाच्या घाटनांदूर या गावातून हा इतिहास पुढच्या काळात लिहिला जाणार आहे. या विराट सभेला मला येताना असं वाटलं होतं घाटनांदूरला जायचं 6 वाजायचा टाइम, 8 वाजले यायला. म्हणलं काय असणार आहे घाटनांदूरमध्ये, बघितलंय लोकसभेला किती लोकांनी प्रेम केलंय. जवळपास 1998 लोकांनी मला मतदान दिलंय. 235 मतानं मायनस झाले. 100 जर इकडे इकडे झाला असतं तर काटा झाला असता, पण पिपाणीला काही गेले असतील त्याच्यामुळं असं म्हणा की आमचं पिपाणीला गेल्यामुळं असं झालं, पण जाऊ देत, या सर्व गोष्टीवर काही बोलून नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे की परळीमध्ये एवढी अराजकता माजलेली असताना, तुम्हाला स्वातंत्र्य नसताना सुद्धा तुम्ही एवढे मतं इथं दिले, पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा तुम्ही एवढे मतं दिले, त्याच्यामुळे तुम्हाला खरा सलोट आहे. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणुका होत असतात. दर 5 वर्षाला निवडणुका येतात आणि या लोकशाहीच्या पद्धतीमध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे. आपल्याला मोकळ्या सुहास घेऊन आपल्याला आपली निवडणूक झाली पाहिजे, पण तशी निवडणूक या परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला झाली नाही, याची खंत महाराष्ट्राला उभी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना खुलेआम चांगल्या पद्धतीनं सर्वांचा मताचा अधिकार नोंदवता येईल अशा पद्धतीची निवडणूक घ्यायची ही तुमची आमची सर्वांची काळाची गरज आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील परळी तालुक्यातील शेवटचं टोकाचं गाव धर्मापुरी शेजारी आहे. तिथं माझा मुस्लिम बांधव होता, तिथं माझा दलित बांधव होता, तिथं माझा ओबीसी बांधव होता, तिथं माझा ओपन बांधव होता. त्याचं सर्व बांधव, सर्व समाजाचे घटक या धर्मापुरी गावात राहतात. या गावच्या लोकांना मताचा अधिकार सुद्धा बजावू दिला नाही, याचा पाप तुम्हाला फेडावं लागेल. अरे चाललंय कुठं काय? एक धर्मापुरी सांगितलं, धर्मापुरी मधला मुस्लिम समाज माफ करेल, कुठल्याही समाज असू द्या, वंदना समाज असू द्या, कुठलाही समाज असू द्या, ज्याला मतदान करू दिलं नाही त्याच्या मनात राग तुमच्या विषय आहे. त्याच्यामुळे तुमचा हा राग विधानसभेला नक्की काढणार ही तुम्हाला सर्वांना, आम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही. लोक म्हणले राजेसाहेबासारखा उमेदवार का दिला पार्टीनं? अरे या राजेसाहेब देशमुखनं गेली 32 वर्षे राजकारणात काम करतायत. ज्या उमेदवाराच्या विरोधात राजेसाहेब देशमुख उभे आहेत त्यांच्या अगोदर सुद्धा राजेसाहेब देशमुखांनी 10 ते 12 वर्ष राजकारणात काम केलंय. ते 2002ला डायरेक्ट पार्सल आहे, ही 90 पासून आहे गडी. आणि तुम्हाला राजेसाहेब देशमुख असा कच्चा कुठं वाटला? हा गडी तसा बोलायला बी हलका नाही आणि कशालाच हलका नाही. फक्त तुम्हाला वाटत असेल आमच्याकडलं हे आहे, आम्ही त्याच्यात बी कमी पडणार नाही. काय फक्त एकच आहे की ज्याच्यावर उधळपट्टी केली किंवा करतेत तसल्या गोष्टीला मत राजेसाहेब देशमुख कमी पडेल, तिथं कमी पडेल. बाकी कशात कमी पडेल असं नाही. कामाच्या बाबतीत सुद्धा पट्ट्या जिल्हा परिषदला निवडून आले, शिक्षण आणि आरोग्य कधी नाही तेवढ्या
त्यांच्या अगोदर बी मी एकदा शिक्षण आयोग होतो, त्याच्यानंतर बी झालो. माझ्यापेक्षाही दुप्पट शाळेला निधी, दवाखान्याला निधी, कामाचा धडाका. जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एवढं काम करायचं काम कोणी केलं असेल तर ते राजेसाहेब देशमुखनी केलंय. या सर्व गोष्टी त्याच्यामुळे राजेसाहेब देशमुखांना ग्राउंडवर काम करण्याचा अनुभव आहे. राजेसाहेब देशमुखाला मुंबईत जाऊन बसायचा अनुभव कमी असेल हो, हेलिकॉप्टर मध्ये फिरायचा अनुभव नक्की कमी असेल हो, पण लोकांचे प्रश्न सोडविण्याचा अनुभव नक्की जास्त आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचे नेते, त्यांनी याची निवड केली, उगाच करणारा तो माणूस नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हा हिरा तुम्हाला दिलाय आणि प्रत्येक वेळेस एकाच लाईनवर चालणाऱ्या मतदारसंघाला कधीतरी वेगळ्या लाईननं चालून एकदा विकासावर आणायचंय. याच्यासाठी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि आमच्या सर्व पार्टीनं दिलेली आहे. महाविकास आघाडीचा हा उमेदवार अगदी ठामपणाने परळीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत काम करणारा उमेदवार आहे. कुणी म्हणलं की बाहेरचा आहे, कुणी म्हणलं केतचा आहे. केतचा राजसाहेबाचा काय संबंध आहे? यांची सगळी कर्मभूमी, जन्मभूमी जरी माकेगाव असलं तरी सगळं परळी तरीच गडी. 2014ची निवडणूक लढायची होती गड्याला, 19ची लढायची होती. ह्यांच्या दोघाच्या भांडणात कसं कसं काय काय करून पावणे रावळे घालून करून करून दाबलं बसविलं. आम्ही म्हणलं पावणे रावळेंनी दाबलंय, मी बी एक पाहुणाच आहे, आज जाऊ दे एकदा देऊन टाकू आणि उमेदवारी राजसाहेबाला दिली. ठीक आहे. या सर्व गोष्टीतून मला सांगायचं की एकदा दोनदा तीनदा लढूच दिलं नाही की राव ह्यांनीच खेळ वेगळे वेगळे करून. 14ला बी लढू दिलं नाही, 14ला बी वाड्या तांड्या वाजत्या काय काय फोटो बघायचो मी थोडं. 19ला बी तसंच. आता एकदा 24ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली आणि तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळाली. भाऊ तुम्ही नक्कीच आमदार होणार आहे, त्याच्यामुळे काळजी नाही. या सर्व गोष्टीतून आपल्याला आपण ज्या सर्व ताकदीने उभा राहत आहे त्याचं तुमचं कौतुक आहे. मलाही वाटलं होतं मतदारसंघामध्ये की आपल्याला कशी निवडणूक काढायची. लोकसभेचा असा एवढा मोठा फरक या विधानसभा मतदारसंघात आहे, एवढ्या मोठा फरक कसा निघाल. आदरणीय गुटीताईचं कौतुक करल, तुम्हाला सलोट करल, तुमच्या चरणी नतमस्तक होईल की कशी रग रागिनी असावी. तर तिकीट कापले 164 गाव या वयाची 63 गाठली असताना मुलासोबत गाव मुलगा मुकामी राहून त्यांनी पक्षाचं काम केलं आणि पक्षासाठी त्यांनी काम करून एवढी मेहनत घेतली. 163 गावात काम केला तरी सुद्धा पक्षानं म्हणले की तुम्ही थांबा. तसाच सावंत आदेश मानून काही दुसऱ्या मिनिटात थांबल्या आणि मी पक्षाचं काम करणार म्हणल्या. का उगच सकाळी येते, दुपारा तिकीट मागतात आणि संध्याकाळी जातात असं तर नाही. आदरणीय ताई 2008 पासून या पक्षामध्ये काम करतात. 2009ला पण त्यांना निवडणूक लढायची होती, तेव्हापासून आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा ठेवून आणि मला आज सुद्धा सांगितलं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आदरणीय शरदचंद्रजी पवार या माणसासोबत आहे. मला मधल्या काळामध्ये नाही न्याय मिळाला. आदरणीय साहेबांनी दुसऱ्याला जवळ केलं, बाप्पा तुमचाच मित्र होता त्याला लय मोठं केलं. म्हणलं त्या पापात मी बी असल, पण माफ करा म्हणायची गरज नाही. तुम्हीच आम्हाला मोकळं करून काम करायला हवा असं म्हणणारी आमची भगिनी आहे. त्याच्यामुळे त्यांचं खरोखर सलट केला पाहिजे. आणि जातपात काय हो. बजरंग सोरेनं पहिल्या दिवशी विजय झाल्यानंतर सांगितलं सर्व जातीच्या लोकांनी मला मतदान केलं. अशी या बीड जिल्ह्यात एकही जात नाही की त्या जातीनं मला मतदान केलं नाही. अरे मी फक्त 6553 मतानं निवडून आलोय. 4,000 मतं उलटे झाले असते तर काय झालं असतं. त्याच्यामुळे ज्यांनी मला 3,000 तरी त्या तुम्ही जसं म्हणताय असा मी कधी म्हणत नाही. या सर्व जाती धर्माच्या लोकांचा खासदार मी आहे. त्याच्यामुळे मी जातीपातीचं राजकारण करणारा नाही. आमचा पक्ष जातीपातीवर चालत नाही. आमचा पक्ष कशावर चालतो तर विकासावर चालतो, निष्ठा घेऊन चालतो. तर आमचा पक्ष तुमच्या सर्वांच्या ताकदीवर चालतो, तुमच्या सर्वांसाठी काम करतो असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचं हिमालय एवढं नेतृत्व असताना
त्यांनी या मतदारसंघासाठी काय नाही केलं. या मतदारसंघासाठी मंत्रीपद दिलं, या मतदारसंघासाठी विरोधी पक्षपद नेतेपद दिलं. एवढंच नव्हे तर तुम्हाला पालकमंत्रीपद या मतदारसंघाला कुणी दिलं तर ती शरदचंद्रजी पवार साहेबांना दिलं. महाराष्ट्राला या विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधीची ओळख कुणी दिली तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली. त्या पवार साहेबाच्या पक्षानं तुम्हाला आमदारकी दिली. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या वेळेस आमदार झालात. आता विधानसभा आहे, लोकसभेचं गणित वेगळं होतं. लोकसभेला वाटायचं अरे ही पडलं तर कोण आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्याला वाटायचं का नाही. हे गेलं तर आपल्याला काय, तरी सुद्धा 72 लोकांनी आज जे व्हायचं ते होईल म्हणले आमचं, पण ह्यालाच मतदान करायचंय, केलं मी निवडून आलो. अरे आता काय घाबरता तुम्ही, ही खासदार तुमच्या सोबत आहे, तुम्हाला घाबरायची गरज नाही. रात्री 12 वाजता फोन करा, कुणीतरी म्हणलं माझा फोनच लागत नाही. अरे माझा पिये झोपाय बी माझ्या जवळच आहे, भातचा आहे माझा, बायको लेकर घर बार ह्याच्यापेक्षा माझा पीएच जवळ आहे आणि ड्रायव्हर गाडीचा. त्याच्यामुळे माझा फोन 24 तास तेच आहे ना. असं का म्हणलं जात आहे, कुणीतरी काहीतरी गोष्टी बोलतंय आणि त्याचा काहीतरी अर्थ. याच्यातल्या कुणी मला एखाद्याने केलंय आणि त्याचा फोन लागला नाही, उचलला नाही असं होत नाही. पण कुणीतरी काहीतरी बोलतंय, काहीतरी करतंय. या सर्व गोष्टीतून तुम्हाला एकच सांगायचंय की या आपण जे काम करतो या कामाची पावती आपल्याला लोकातून मिळाली पाहिजे. आणि बीड जिल्ह्याच्या खासदाराचं काय काम आहे ते करताना, आता मी फक्त 4 महिने झालं खासदार झालो, 4 महिन्यात काय काम केलंय का आमच्या तिकडे केजच्या आमदार पतीनं बोलला. आता इथं बोलायचा विषय नाही. बीड जिल्ह्याच्या खासदारानं काय केलं 4 महिन्यात, अरे पिल्ल्या तो मला सांगतो मी काय काम केलं. म्हणले आमच्यापासूनच त्याची सुरुवात आहे. तुझ्या आईचा पहिला फॉर्म भरायला बजरंग सोनवणे 90ला बरोबर होता आणि 90ला मला पहिल्यांदा मतदान आलेलं सुद्धा मी तुझ्या आईला केलं. म्हणजे तुमच्या आईची सुरुवात सुद्धा या बजरंग सोनवण्यापासून आहे. माझी सुरुवात कशी तुमच्यापासून होती. आणि तिथं अशा घटना करतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून सगळ्यांना समजलं पाहिजे की आपण काय पद्धतीनं करायचंय. या मतदारसंघामध्ये विकासावर बोला, विकास तुम्ही काय केला याच्यावर बोला. विमेवर आता बोलले, किती शेतकऱ्यांचं काम केलं. तुम्ही कृषी मंत्री आहात, कृषी मंत्री म्हणून तुम्ही किती काम केलं. कृषी महोत्सव मोठा केला, लोक नाही, शेतकरी नाही, फक्त कार्यकर्ते, भाडेपट्टे, गाड्या मोकळ्या. कृषी मंत्र्याच्या कार्यक्रमाला कृषी महोत्सवावर खर्च किती आहे. दोन्हीकून पैसे आहेत म्हण, आणखी डीपीडीसीतून आणि कृषी खात्याकडून. त्याची माहिती घेतोय मी. डबल पैसे, एकावर एक फ्री. यांना एकावर जमतच नाही, सगळं डबलच. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपण सगळ्या गोष्टी करताना कुठं बी आता काय करणार. या सर्व गोष्टी आपण, मला एकच सांगायचं तुम्हाला बाबा हो, की आपण सर्वजण ताकदीने उभा राहा आणि ताकदीने भिवू नका. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला बऱ्याच गावामध्ये, मला तुम्हाला हे सांगायचं की बऱ्याच गावामध्ये आमच्या काही बांधवांना काही समाजकंटकांनी मतदानाला रोखलं. आता जर तुमच्यात हिंमत आहे तर करून दाखवा. जर तुम्ही ते केलं तर बजरंग सोनवणे तुमच्या छताडावर बसून इथं येईल. मागची परिस्थिती वेगळी होती. संविधानिक पदावर देशाच्या उच्च सभागृहामध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्वोच्च पदावर बजरंग सोनवणे येतात. पोलिसांना सुद्धा माझं संरक्षण करणंही त्यांची जिम्मेदारी आहे आणि जी संविधानिक असेल ते ऐकणंही त्यांची जिम्मेदारी आहे. काय पोलिसांचं सांगितलं, आणखी कुणीतरी मला सांगितलंय. या सर्व माध्यमाच्या मीडियाच्या माध्यमातून या पहिल्या सभेतून मी तुम्हाला पोलीस बांधवांना आव्हान करतो आणि विनंती करतो. बाबा LCBचे काही लोक परळीत बसलेत. तुम्ही जर ही थांबवलं नाही ना तर तुमच्या पोलीस स्टेशनच्या दारात येऊन मांडे घालून बजरंग सोनवणे जर उद्या बसला ना तर अख्ख्या देशाला दाखवेल तुम्ही काय करायलात. तुम्ही शांततेने नाही, नीट सत्सद बुद्धीला पटेल अशा पद्धतीने निवडणूक भयमुक्त पद्धतीने झाली पाहिजे. आणि निवडणूक जर भयमुक्त पद्धतीने या परळीत झाली नाही तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही आणि आज आदरणीय आमचे वकील साहेब असतील, आम्ही कोर्टामध्ये पक्षाच्या वतीनं सुद्धा रीट केली आणि कोर्टानं सुद्धा आदेश केला. CRA असेल अशा सगळ्या या सर्व गोष्टीतून पोलीस फोर्स जाणार आहे आणि तुम्हाला संरक्षण मिळणार आहे. त्याची सुद्धा काळजी करू नका. आणि आपल्याला संरक्षणाची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्यावर अन्याय झाला, पोलीस स्टेशन फिर्याद घेतली नाही. आमचा मुक्ताराम गवळी
यांनी लाईव्ह घेऊन सांगितलं की माझी कंप्लेंट घेतली जात नाहीये, माझ्यावर इथं भूत कॅप्चर केलं जात आहे, मला इथं मारलं जात आहे, पण तरी सुद्धा लाज वाटली नाही या प्रशासनाला. त्यावेळेस मी जिल्ह्याच्या पूर्ण प्रक्रियेत उमेदवार होतो आणि उमेदवार असून तसा आमदार बी अगोदर नव्हतो, काहीच नव्हतो. आता खासदार आहे, तसं जर एखाद्याने केलं ना तर त्याला पार कपडेच काढावं लागतील, सोडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. आणि ज्यांना ज्यांना कुणावर काय करायचंय त्यांना ते करू द्यात. या गोष्टीला आपण कुठे भ्यायची गरज नाही. मी तुम्हाला फक्त एकच संदेश आज देणार आहे, तुम्ही सर्वांनी भयमुक्त इलेक्शन मध्ये तयार राहा. काही जर झालं तर मी तुमच्या सोबत आहे, शेवटचं सांगतो. आणि सर्वांना विनंती करणार आहे, बाबा हो, आपण चांगल्या पद्धतीनं चांगल्या वातावरण सत्सदुपयोग बुद्धीने आपल्याला निवडणूक लढायची. आपल्याला दुसरं काय करायचं? टीका टिप्पणी करून विकास होत नाही. या बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आपल्याला काय करायचंय तर बीड जिल्ह्याचा विकास दर वाढवायचा आहे. नुसतं भाषणात म्हणून होत नाही. भाषणात म्हणलं जातंय की आम्हाला बीड जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवायचंय. काय वाढवलं? 5 वर्षात कुणी अडवलं? 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तुम्ही कुणी अडवलं? तुमचं 40-45 वर्ष झालं या मतदारसंघाचा आमदार तुमच्या घरातला आहे, तुम्हाला कुणी अडवलं? तरी तुम्ही नाही वाढवलं शकलं, तुम्ही करू शकला नाहीत. पण या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला ताकदीनं जर उत्पन्न वाढवायचं असलं तर राजेसाहेब देशमुखला तुम्ही निवडून द्या, तर या मतदारसंघाचा विकास होईल. ही जे बोगसगिरी चाललेले, कुठेही गुत्तेदार बोगस कामं, एकाच रोडवर 50 कामं. परळीत किती? अहो, परळीचे फक्त कागद काढले ना तर नुसत्या कोटीवरच आकडे आहेत. तुम्ही घाटनांदूरचे रस्ते आम्ही बघितले, आमच्या मतदारसंघातला विकास झाला. बघा घाटनांदूर काय विकास केला. घाटनांदूरकरांना सुद्धा माझी विनंती आहे, 10,000 लोकसंख्येचं एवढं मोठं गाव या अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात, एवढं मोठी बाजारपेठ आहे. माझेही काही नातलगीत आहेत. सर्वांना माझी विनंती आहे, एवढ्या मोठ्या गावातून तुम्ही मतदानाचा टक्का वाढवा. मतदान 1 रुपया आपल्याला करून घ्यायचं काम करा. आणि या सर्व गोष्टी करत असताना तुमची सर्वांची जिम्मेदारी आहे की बाबा हो, सर्वांनी एक ना एक मतदान करून घ्या. मतदानाची लढाई आपल्याला जिंकायची. काही गावामध्ये मागच्या वेळेस 5-2 मतं मला झाले, ती परिस्थिती आता राहणार नाही. पालकमंत्री महोदय, तिथं सुद्धा तुम्हाला काही नाही चिंता करू, तिथं सुद्धा लोक आपल्यालाच मतं देणार आहेत. तुम्ही आता जातपातीचं कार्ड चालणार नाही, बाकी काहीच होणार नाही. आता मला वेळ लय बोलायचं खूप, पण करू काय? मला वेळेचं बंधन आहे. दुसऱ्या गोष्टी मला दुसरं एक सांगायचं की या गावच्या काही मागण्या आहेत. या मागण्याच्या बाबतीत माझ्याकडे येणारी जी पहिली मागणी आहे ती रेल्वेला इथं थांबा द्या. तर या बाबतीत मी ऑलरेडी पत्र दिलेलं आहे आणि मी त्याची मिटिंग आता माझं परत आणखी 25 नोव्हेंबरला अधिवेशन चालू होणार आहे. त्याच्या वेळेस मी तिथलं रेल्वे मंत्र्याला बसून एक बैठक लावली. परत रेल्वे बोर्डात जाऊन त्याची एक बैठक लावून इथं कसं काय करता येते, आपल्याला गाडीला थांबा कसा देता येईल तो प्रयत्न करून आणि थांबा देईल असं तुम्हाला पत्रही मी ऑलरेडी दिलेलं आहे. मिटिंगही एक घेतली तुमच्या रेल्वे मंत्र्याबरोबर आणि दुसरंही करून देईल असं तुम्हाला सर्वांना शब्द देतो. पुढच्या काळात आपल्याला बरेच प्रश्न राहिले, त्याच्यावर बोलणार आहे. पण तुम्हाला सर्वांना सांगतो, भयमुक्तेमध्ये पद्धतीमध्ये तुम्ही राजकारण इथं करा. तुमच्या बरोबर मी आहे. आणि या गावामधून 75% पुढे मतदान झालं पाहिजे आणि त्या मताच्या 80-90% मतदान आपल्याला झालं पाहिजे. जरा वाटू द्या यार, मला 1-2 मतं झालेत काही गावात, तुम्हाला बी वाटू द्या जरा. आपल्या ह्या मतदानाला काहीतरी ह्या उमेदवाराला आपल्याला द्यायचे असं एकदा ठरवा ना. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी ठरवा की आपल्याला या उमेदवारालाही एकदा तसं करायचंय. का नाही होत? सर्वांनी मनावर घेतलं तर होत आहे. मुस्लिम समाजाची सुद्धा मागणी आहे शादीखान्याच्या बाबतीत. बजरंग सोनवणे त्याच्या फंडातून शादीखाना देईल असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो. मुस्लिम समाजासाठी एक नावावर जमीन घेण्याचा विषय, त्याच्या संदर्भात जी माझ्याकडे विषय आला तो सुद्धा मी प्रामुख्याने पाळेल आणि ते जमिनीचा सुद्धा तुमचा विषय मार्गी लावाल असा शब्द देतो. लवकरात लवकर लावू. ही इलेक्शनचा विषय नाहीये, ती समाज बांधवाचा विषय तो मी करेल असं तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. बाबा हो, तुमची सर्वांची जिम्मेदारी. आजची सभा झाली की नाही? आजची एवढी विराट सभा बघून आपण साधी सभा लावली, बैठक एक, आणि बैठकीचं एवढे विशाल आणि विराट सभेत रूपांतर झालं. मला तर कमालच वाटतं. अरे मला वाटलं जमतील का नाही लोक. एवढा लोकांचा रोष आणि एवढ्या लोकांचा उत्साह जर बघितला तर पालकमंत्री महोदय, मी जर तुमच्या जागेवर असतो ना तो उभाच राहिला नसतो. तुम्हाला फक्त खोटं नाटक करूनच निवडून यायचंय. ही तुमचं खोटं नाटक चालणार नाही आणि बीड जिल्ह्यातील परळीची जनता आता खोटं नाटक खपवून घेणार नाही. मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आपल्याला ज्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस,
तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी नाही आता तुतारी नाव गेलं, ट्रम्पेट आलं, पण तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर आपलं अमूल्य मतदान देऊन तुम्ही राजेसाहेब देशमुख यांना मुंबईला पाठवा आणि आमची शान वाढवा एवढी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. आभार प्रदर्शन राजकमल देशमुख. जशी घाटनांदूरला प्रचाराची पहिली यात्रा झाली तशीच विजयाची देखील पहिली प्रभात फेरी घाटनांदूर मधूनच